इंटरव्हल पॉइंट तर आय थिंक हा माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या फिल्म्स मधला सगळ्यात बेस्ट इंटरव्हल पॉइंट आहे. भीती हा शब्दच नसला पाहिजे एक कलाकार आणि एका दिग्दर्शकामध्ये. कॅरेक्टर कडनं मला नाही वाटत कलाकार कधी काही घेतात. मला असं वाटतं तुमच्याच पर्सनॅलिटीचा एक वेगळा अंश तुम्ही शोधता आणि तो त्या कॅरेक्टरला देता. की बुद्धिमत्ता ही नेहमी शांत असते, त्याला जास्त चाव 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 करायची गरज नाही. बुद्धिमत्ता ही शांत असते, एक वाक्य बोलेल आणि सगळे शांत होते. तुम्हाला खिकी काय काय करणारे कलाकार मिळाले की इट बिकम्स अ प्रॉब्लेम. तुमच्याबरोबर तुमची नटी असेल जी इक्वली पॅशनेट आहे आणि तिला ते खरंच कॅरेक्टर करायचं आहे, ती त्या कॅरेक्टर सोबत जगली आहे बराच काळ, तर इट्स ऑलवेज अ प्लेजर टू वर्क विथ सच अ पर्सन. हॅलो हाय नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. मोस्ट अवेटेड चित्रपट फुलवंती उद्या येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. गश्मीर माझ्यासोबत आहेस, कसा आहेस? एकदम मजेत, तू कशी आहेस? मी खूप मस्त. गश्मीर, तुझ्याशीच एक इंटरव्ह्यू राहिला होता कारण का मी प्राजक्ताशी बोलले खूप. ओके. पण मला नेहमीच असं वाटतं की मी गश्मीरला कोणत्याही चित्रपटात नाही बघत. मी त्याला पर्टिक्युलर एका चित्रपटात बघते ज्यात त्याचा खूप छान रोल आहे किंवा त्याला करण्यासारखं बरंच आहे. देन वाय फुलवंती आणि वाय ही भूमिका जेव्हा आली तुझ्याकडे की गश्मीर करशील का? तुझ्या प्रश्नातच तुझं उत्तर आहे. कारण ती एक भूमिका अशी आहे जी खरंच करण्यासारखी आहे. कारण चित्रपट एकतर बाईच्या नजरेतनं बघतो आपण, फुलवंतीच्या नजरेतनं पाहतो, आणि दिग्दर्शिका आहे त्यामुळे दिग्दर्शन सुद्धा एका बाईच्या नजरेतनं होतं. आणि फुलवंती ही मध्यवर्ती भूमिका आहे, पण फुलवंती चा वाद कोणाबरोबर आहे तर व्यंकटधरी नरसिंह शास्त्री. फुलवंती पैज चॅलेंज कोणाला देते तर व्यंकटधरी नरसिंह शास्त्री. त्यानंतर फुलवंती बरोबर युद्ध कोण करतं तर व्यंकटधरी नरसिंह शास्त्री. पेशव्यांच्या दरबारातले महापंडित ते कोण ज्यांच्यामुळे फुलवंतीची पालखी थांबवली गेली आणि तिचा इगो हर्ट झाला तर ते व्यंकटधरी नरसिंह शास्त्री. तर मग अशी भूमिका, आणि परत ती एक दिग्दर्शिका दिग्दर्शित करणार आहे, त्यामुळे मला ही फार खात्री होती की मी दिसताना खूप छान दिसणार आहे. आणि तिला जी त्या पात्राला जी सेन्सिटिव्हिटीची गरज आहे ती एका बाईच्या एनर्जीनी जर का शूट झाली तर ते फार उत्तम आहे. त्यामुळे ऑफकोर्स तो रोल का मी नाही करणार. अगदीच. पण जसं तू बोललास की तरडे तुझं घरचं कुटुंब आहे, म्हणजे घरचे आहेत ते. जेव्हा कळलं की स्नेहल तरडे दिग्दर्शन करतात, त्यांचा पहिलाच चित्रपट आहे, एक असतं ना की दिग्दर्शकाची आदरयुक्त भीती असते. सेटवर दिग्दर्शक एक गोष्ट बोला की सगळे जरा शांत होतात. तू कोण आहेस? म्हणजे डिरेक्टर्स आर्टिस्ट आहेस की कसं आहे? मी आर्टिस्ट आहे. आय थिंक डिरेक्टर्स आर्टिस्ट प्रत्येक जण असतं असं नाहीये, प्रत्येकाची काम करण्याची पद्धत वेगळी असते थोडी. आणि आदरयुक्त भीती नसावी दिग्दर्शकाची असं माझं फार प्रामाणिक मत आहे. कारण तिकडे ना मग थोडासा संवाद कमी पडतो दोघांमधला. भीती हा शब्दच नसला पाहिजे एक कलाकार आणि एका दिग्दर्शकामध्ये. दोघही नाण्याच्या दोन बाजू आहेत, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोघही तीच स्टोरी सांगतायत. आणि त्यामुळे सगळ्यात जास्त सेफ तुम्हाला वाटलं पाहिजे तुमच्या दिग्दर्शकाबरोबर. स्नेहल करतीये म्हटल्यावर मला खूप सेफ वाटलं, कारण तिचा अभ्यास खूप दांडगा आहे. दुसरी गोष्ट, टेक्निकली इकडे तिकडे नाही जाणार फिल्म, कारण पहिला चित्रपट असं तू म्हणते, सो टेक्निकली एवढ्या मोठ्या स्केलची फिल्म पहिल्यांदा करायला घेणं, जरी तिचा थॉट आणि तिचा आत्मा त्या चित्रपटाबरोबर असला तरी टेक्निकली इथे तिथे जाऊ शकतं. पण ती बाजू सांभाळण्याकरता महेश लिमये सारखा माणूस ऑलरेडी तिथे आहे, सो त्याची काही काळजी नाही. सो आम्ही फक्त फोकस आमच्या सीन्सच्या इमोशनल ग्राफवरती करू शकतो दिग्दर्शक आणि कलाकार म्हणून. त्यामुळे स्नेहल वॉज अ विन विन सिच्युएशन. इनफॅक्ट प्रवीणनीच हे पुढे सरकवली ही कल्पना की मी नाही, स्नेहलला करू दे, ही एका बाईच्या दृष्टिकोनातनं शूट होऊ दे फिल्म अख्खी. सो आय वॉज ऑलवेज फिलिंग व्हेरी सेफ जेव्हा स्नेहल आजोबाला, एस्पेशली हा तो त्या काळातली फिल्म असल्यामुळे भाषा फार महत्वाची होती. म्हणजे तुम्ही ह्यातल्या लाईन्स जे आहेत, जे डायलॉग आहेत, त्यांचे संवाद आहेत, त्यात तुम्ही मध्ये स्वतःच्या पद्धतीने ते नाही बोलू शकत. ते इम्प्रोवाइज, एरवी संवाद येतो आणि आजची फिल्म असेल तर ऍक्टर काय करतो, ते संवाद स्वतःचे बनवून घेतो, थोडंफार स्वतःचे शब्द ऍड करतो, स्वतःची पद्धत ऍड करतो त्याला. इथे ती लिबर्टी नव्हती त्या काळातले म्हटल्यावर त्या संवादांना आपण टच नाही करू शकत जास्त, भाषेला तर मुळीच नाही. तर स्नेहलचं त्या भाषेवर खूप प्रभुत्व आहे, त्यामुळे ती असणं हे खूप सेफ होतं. की टेक झाल्यानंतर माझं कायम तिच्याकडे एक लक्षाचं नजर जायची की बाबा ती जर का ओके म्हणाली तर हा, म्हणजे काही टेक्निकली तर आपण चुकूच शकत नाही. बरोबर, असं आहे. पण किती चॅलेंजिंग आहे, कारण का गश्मीर आणि शास्त्री बुवा अगदीच विरुद्ध कॅरेक्टर आहे. काय त्याचं तुझ्यामध्ये काय आहे त्यांचं? मला असं वाटतं गश्मीर आणि शास्त्री बुवा मुळीच विरुद्ध नाही आहेत. मला असं वाटतं शास्त्री ही अजिबात अशी मिळमिळीत किंवा अशी गरीबडी भूमिका अजिबात नाहीये. त्या माणसामध्ये प्रचंड आक्रमकता आहे, फक्त तो फिजिकली वॉरियर नाहीये. त्याची जी आक्रमकता आहे ती बुद्धीची आहे, पण त्याचं व्यक्तिमत्व अत्यंत डॅशिंग आणि आक्रमक आहे. शास्त्री जेव्हा दरबारात एंटर करतात ते सगळे शांत होतात,
सो तो ऑरा आणि ती एनर्जी घेऊन फिरणारं ते कॅरेक्टर आहे. सो भलेही तुम्ही आधीच्या माझ्या राघव शास्त्री देऊळबंद मधला त्याला एक ऑरा होता. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हंबीरराव मधले बघितले तर त्यांच्याबद्दल बोलायलाच नको काही आपण. सो त्यांचा एक ऑरा होता. तसंच व्यंकटधरी नरसिंह शास्त्रीचा पण एक ऑरा आहे. सो आहे ती सिमिलर ऑरा मधली भूमिका, फक्त त्याची बॉडी लँग्वेज थोडी वेगळी आहे. त्याला एक सौम्य भाव आहे पूर्णपणे. उग्र स्वरूप किंवा रौद्र स्वरूप कधी फिजिकली दिसत नाही त्याचं, त्यामुळे ती वेगळी भूमिका आहे. पण त्याचा जो आत्मा आहे तो प्रचंड आक्रमक माणूस आहे आणि प्रचंड आपल्या शब्दाशी ठाम. वेदांत सूर्य म्हणून संबोधलं जातं त्यांना, की हा माणूस कधी खोटं नाही बोलणार, बोलला तर स्पष्ट आणि खरं बोलेल. म्हणजे कितीही समोरचा माणूस पानभर त्याला काय 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 बोलला तरी तो एक वाक्यात उत्तर देतो आणि त्या वाक्यानंतर वाद संपतो. अशा पद्धतीची भूमिका आहे. सो मला असं वाटतं खूप सारं माझ्या पर्सनॅलिटीशी मिळतं जुळतं ते कॅरेक्टर होतं. आणि कॅरेक्टरकडनं मला नाही वाटत कलाकार कधी काही घेतात. मला असं वाटतं तुमच्याच पर्सनॅलिटीचा एक वेगळा अंश तुम्ही शोधता आणि तो त्या कॅरेक्टरला देता. मला असं वाटतं की एका ऍक्टरनी कॅरेक्टरला खूप काही द्यायचं असतं. कॅरेक्टर्स तुम्हाला काय देऊन जाणार अनलेस एक बायोपिक असेल तर. महाराजांची भूमिका करत असलो तर महाराजांचा इतिहास वाचताना महाराज खूप काही देऊन जातात तुम्हाला आणि मग तुम्ही म्हणू शकता की ह्या पात्रांनी मला खूप काही दिलं. पण हे तर एक काल्पनिक पात्र आहे, त्यामुळे त्या पात्राला इनफॅक्ट कलाकारांनी काहीतरी दिलं पाहिजे, स्वतःची पर्सनॅलिटी लेंड केली पाहिजे, की ते पाहिल्यावरती 6 महिन्यानंतर वर्षभराने लोकांनी म्हटलं पाहिजे की व्यंकट शास्त्री म्हणजे काश्मीर महाजन. आज तुम्ही देऊळबंद बघितला, राघव शास्त्री म्हणजे काश्मीर महाजन, कारण तुम्ही तुमची पर्सनॅलिटी त्या कॅरेक्टरला देता. त्या कॅरेक्टर मधनं ते कोणातरी काल्पनिक विचार करून लिहिलेली जी आहे ती ते काय तुम्हाला देणार, तुम्हाला स्वतःचं काहीतरी त्याला द्यायचंय. हाच प्रश्न होता माझा पुढचा खरं तर, की त्या कॅरेक्टर मधून तू काय घेतलंस. एवढंच आहे की ते साकारताना सातत्याने जाणवत होतं की बुद्धिमत्ता ही नेहमीच शांत असते. तो खूप शांत आणि धीरगंभीर आहे आणि त्याच्या शांततेत सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं इंटिमिडेशन आहे. म्हणजे आदरयुक्त भीती ज्याला तू म्हणालीस मागे दिग्दर्शकाची असते, तर शास्त्री बुवांचं एक आदरयुक्त भीती वाटते त्यांची, की तो शांत आहे, तो एखादं वाक्य बोलेल का त्याची एक नजर तुमच्यावर पडली तर तुम्ही थोडेसे 2 पावलं मागे जाल की अरे बापरे. सो ती आदरयुक्त भीती त्याच्या कमांडिंग नेचर मधनं आहे. सो तो कुठलाही रिस्पेक्ट डिमांड नाही करत. डिमांडिंग रिस्पेक्ट असतो आणि कमांडिंग रिस्पेक्ट असतो. त्याचा जो ऑरा आहे इट ऑटोमॅटिकली कमांड्स रिस्पेक्ट आणि त्यामुळे आपण तरी तो खूप शांत आहे. तो वाद नाही घालणार, आरडाओरडा नाही करणार, चिडचिड नाही करणार. सो तेव्हा खूप सातत्याने करताना जाणवत होतं की बुद्धिमत्ता ही नेहमी शांत असते. त्याला जास्त चावचाव चावचाव करायची गरज नाही. ती बुद्धिमत्ता ही शांत असते. एक वाक्य बोलेल आणि सगळे शांत होते. अगदीच खूप छान उत्तर दिलंस. पण प्राजक्ताकडे थोडंसं येऊया, की प्राजक्ता मेन लीड करते, फुलवंती प्लस ती निर्माती सुद्धा आहे. कुठे मन तुझं जास्त रमलंय की अरे हिला निर्मातीच राहू दे की हिला ऍक्टरच राहू दे? नाही, निर्माती म्हणून ती मला असं वाटतं तिने खूप मेहनत घेतली. सर्व गुण संपन्न आहे. सगळ्या अंगांमध्ये ती खोलाईनी लक्ष देते, त्याला भरपूर वेळ देते, जेवढा वेळ एका निर्मात्याने दिला पाहिजे. आणि प्लस बिईंग अन ऍक्ट्रेस आय थिंक साधारणतः 20 ते 22 तास तिला काम करावं लागत असेल. आणि गेले 3-4 महिन्याची प्रोसेस मी सांगतोय पोस्ट प्रोडक्शन मध्ये जाण्यापासून रिलीज पर्यंत. सो ती चोख बजावतीये, त्यात काही वाद नाही. आणि फुलवंती म्हणून तिने प्रचंड मेहनत घेतली आणि ती दिसतीये आता. आय मीन तिने स्वतःवर काम केलंय, तिने खूप सिन्सिअरली काम केलंय आणि तिला फुलवंती ती जगली आहे असं मला वाटतं, कारण ती खूप वर्षांपासून या कादंबरी बरोबर होती. तर त्यामुळे फुलवंती तिचं स्वप्न होतं. सो ती फुलवंती खूप काळापासून जगत आली आहे. त्यामुळे शी इज व्हेरी सिन्सिअर अबाउट इट. सो आय एम व्हेरी प्राऊड की ओके ठीक आहे. बिकॉज वेन यू गो टू द सेट तुम्हाला खिकी काय काय करणारे कलाकार मिळाले की इट बिकम्स अ प्रॉब्लेम. तुमच्याबरोबर तुमची नटी असेल जी इक्वली पॅशनेट आहे आणि तिला ते खरंच कॅरेक्टर करायचं आहे, ती त्या कॅरेक्टर सोबत जगली आहे बराच काळ, तर इट्स ऑलवेज अ प्लेजर टू वर्क विथ सच अ पर्सन. अगदीच. पण जेव्हा ना ट्रेलर लॉन्चला प्राजक्ताना खूप मनमोकळे अशीपणाने प्रेक्षकांची संवाद साधत होती की पैशांचं सोंग आणता येत नाही, मला यांनी मदत केली, तिला सगळं खूप बोलायचं होतं, तुंबलेलं होतं ते. नाही पण ते इतकं जेन्युइन होतं ना की तिने असं हे नाही केलं की मीच सगळे पैसे लावलेत, असं काहीच नाही. तिने प्रत्येकाला ज्याचं त्याचं एक असं हा त्यात तिने एक वाक्य सांगितलं की मला गश्मीर बोला, पैसे कमी पडतायत का, मी देऊ का. तर गश्मीर कुठून आलंय, ही केमिस्ट्री किती छान वर्क झाली.
नाही, कसं होतं ना की जसं ती खूप अंगांकडे लक्ष देते आता, त्यामुळे आणि एकटी कुठे कुठे पुरी पडणार. सो कधी कधी मला एखादं प्रमोशन मध्ये, आणि चित्रपट दिसताना चांगला दिसतोय, सो प्रमोशन मध्ये ह्याच्यात त्याच्यात जर का मला एखाद दुसऱ्या ठिकाणी असं वाटलं की अरे इथे लक्ष कमी पडतंय थोडं किंवा देऊ नाही शकत आहे ती, तर ते मी तिला रिमाइंड करत राहतो. फक्त हे मी तिलाच असं नाही, मी माझ्या प्रत्येक प्रोड्युसरला जी फिल्म करतो, एक तर मी 1.5 वर्षात वगैरे एखादा सिनेमा करतो. तुला उठसूट माझे सिनेमे येताना नाही, अशी जनरल कॉमेडी फिल्म आली कुठे, कॉमेडी पण नाही, कॉमेडी म्हणतो मी त्याला, सो कॉमेडी फिल्म येऊन गेली वगैरे असं नाही होत. व्यवस्थित विचार करून आलेली फिल्म असते, चालू ना चालू पुढचा भाग आहे, पण लोक नंतर म्हणतात की ही फिल्म चांगली होती खूप आणि याचं काम चांगलं होतं. सो मग मी निर्मात्यांबरोबर खूप इन्व्हॉल्व्ह होतो त्या बाबतीत, की तुम्हाला इथे लक्ष का नाही दिलं जाते, हे करायला पाहिजे, आणि जर का पैशाची अडचण असेल तर आत्ता टाकतो, नंतर आल्यावरती मला द्या, पण फिल्म आपण 1-1.5 वर्षात एक करणार तर ती व्यवस्थितरित्या प्रमोट पण झाली पाहिजे. ती करतेय सुद्धा, पण 1-2 ठिकाणी मला जेव्हा वाटलं तेव्हा मी तिला म्हणलं, आणि मग मला असं वाटलं की काही अशी आर्थिक अडचण असेल तर मी खरंच, आणि हे जेन्युइनली आलं होतं की मी टाकीन आणि तू दे नंतर, मला काही हरकत नाही, किंवा नको दिवस काही, पण चांगलं होऊ दे, ती लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचू दे, आणि ती पोहोचते, हळूहळू पोहोचते. एक्झॅक्टली. 11 ऑक्टोबरला चित्रपट रिलीज होतोय. एका व्यक्तीची प्रतिक्रिया खूप मॅटर करते प्रत्येकाच्या आयुष्यात. असतो एखादा व्यक्ती, घरचे सोडून असतोय की याने जरा फोन करून सांगावं, किंवा एक असतं ना की दादा जरा बघ, तुला कसं वाटतंय. आहे तुझ्या आयुष्यात असं व्यक्ती कोणी? नाही नाही नाही, मी युजली प्रतिक्रिया ना, मला ऑडियन्सचीच प्रतिक्रिया महत्वाची वाटते कायम. अशी कुठली व्यक्ती की सगळ्यात महत्वाची सगळ्यांचीच आहे, सगळ्यांनी ऑडियन्स म्हणून तो पाहावा, पण अशी कुठली एक व्यक्ती नाही आहे. ऑडियन्सची प्रतिक्रिया प्रचंड महत्वाची, आणि थँकफुली मला आतापर्यंत खूप चांगला अनुभव आलाय. इट्स ऑलवेज वर्क. म्हणजे मला आठवतं की छत्रपती संभाजी महाराजांचं माझं पहिलं पोस्टर बाहेर आलं होतं, आणि त्यावेळेस 1-2 जरा 150 लोकांनी सोशल मीडियावरती कमेंट केली होती माझ्या पोस्ट खाली की अरे ते हे रेफरन्सेस वाईज हे बरोबर आहे का, हे असं कसं तसं कसं वगैरे वगैरे. मी एकच टाकलं होतं की सर चित्रपट येऊ द्या, चित्रपट पहा, आणि मग हेच मत असेल तर मी पूर्ण मान देईन या मताला. आणि मग चित्रपट आल्यानंतर जेव्हा ते सगळं पुसलं गेलेलं दिसलं आणि ती मतं पूर्णपणे बदललेली दिसली, तर ती सगळ्यात मोठी, आय वेट फॉर दॅट रिॲक्शन की हे सगळं बदललं चित्र. नॉट अ सिंगल पर्सन कॅन कमेंट से की ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम आहे. सो तेच मला व्यंकट शास्त्रीच्या वेळेस पण वाटतं की जाऊन बघितल्यानंतर अभिप्राय कळवा, आणि तिकडनं जर का ते पॉझिटिव्ह यायला लागलं, आणि मग काही काही गोष्टी ज्या मी ऑब्झर्व केल्या नसतात परफॉर्मन्स मधल्या, त्या जेव्हा प्रेक्षक सांगतात की ह्या पर्टिक्युलर सीन मध्ये त्यांनी असं रिॲक्शन दिली आणि आम्हाला प्रचंड आवडली. जो माणूस तिकीट काढून तुमची पिक्चर बघायला जातो ना, त्याची रिॲक्शन सर्वात महत्वाची असली पाहिजे ऍक्टरला, बाकी कोणाचीही नाही. अगदीच. आणि तोच प्रेक्षक आता उद्यापासून जाणार आहे. कश्मीर, तुला विचारलं की 2 तास ऍज अ ऑडियन्स चित्रपट मी 200 रुपये 300 रुपये देऊन चित्रपटगृहात जाते, पैसे देते, 2 तास तुमचा चित्रपट मला काय देणार आहे, किंवा मी जेव्हा बाहेर येईन चित्रपटगृहाच्या मी काय घेऊन येईन, तू काय सांगशील प्रेक्षकांना? एक तर मराठी मातीचा वास आहे या चित्रपटाला, त्याचा गंध आहे. पेशव्यांच्या काळातली एक वेगळीच फिल्म आहे. हिस्टॉरिकल्स होतात आपल्याकडे, पण पेशव्यांचं कल्चर, पेशव्यांचे जे बुद्धिमान महापंडित होते त्यांचं कल्चर कसं होतं, जसं हे शारदे आता मी गाणं बघत होतो युट्यूबवरती, तर ते पूर्ण त्यांचं कल्चर रिव्हील करणारी गोष्ट आहे. सो ती खूप मनाला भिडेल असं वाटतं. आणि दुसरी गोष्ट, कायम लोकांना ना चॅलेंजेस आणि कॉम्पिटिशन हे बघायला प्रचंड आवडतं. सो यामध्ये ना सगळ्यात हायलाइट आहे की तिच्यात आणि त्याच्यात लागलेली जी पैज आहे, आता ती नेमकी काय पैज आहे हे आम्ही रिव्हील नाही केलेलं आहे ट्रेलरमध्ये, आणि ती पैज जिंकणार कोण यावरती दोघांची तयारी, दोघांचं प्रेपरेशन, आणि एंडला ते मोठं युद्ध, आणि त्यात कोण जिंकतं. सो युजली अशी लागलेली पैज बघायला लोकांना प्रचंड आवडते. इट्स व्हेरी एज ऑफ द सीट, थ्रिलर सारखा फील येतो त्याला. थ्रिलर नाहीये ऑफकोर्स, पण तरी सुद्धा लोकांना खूप आवडतं की हा जिंकणार का ही जिंकणार, बुद्धिमत्ता जिंकणार का कला जिंकणार. सो आय थिंक ही पैज इज द हायलाइट अँड द USP ऑफ द फिल्म, की ज्याच्यामुळे इंटरव्हल पॉईंट तर आय थिंक हा माझ्या आतापर्यंतच्या सगळ्या फिल्म्स मधला सगळ्यात बेस्ट इंटरव्हल पॉईंट आहे, जिकडे पैज ऍक्च्युअल लागते दोघांमध्ये. आणि त्यानंतर यू विल बी लाईक की मला पुढचा 1 सेकंदही मिस नाही करायचं. तुम्ही पटापट जाऊन पॉपकॉर्न घेऊन बसाल की आता काय होतंय बघू, कोण जिंकतंय, कसं तयारी करतात, काय करतात. अगदीच. पण मला असं वाटतं जेव्हाही एखाद्या कादंबरीवरून चित्रपट येतो तो जास्त चॅलेंजिंग असतो, कारण का पुस्तक वाचताना आपण वाचत जातो फक्त कादंबरी, ते व्हिज्युअलाइज करत जातो की हा व्यक्ती शास्त्री बुवा असेल, ही फुलवंती असेल. पण आत्ता जेव्हा फुलवंती आणि शास्त्री बुवा
तुमच्या समोर येणार आहेत इतक्या मोठ्या पडद्यावर, ते बघणं जरा जास्त म्हणजे कादंबरी वाचण्यापेक्षा 1% जास्त इंटरेस्टिंग असेल असं मला वाटतं. ऑफकोर्स व्हिज्युअल मीडियम तुमच्या एकतर इमॅजिन तुम्ही करता, पण त्याच्यात तुम्हाला खूप इन्व्हेस्ट पण करावं लागतं कादंबरी वाचताना. सो त्यामुळे कादंबरी वाचणाऱ्यांचं प्रमाण हे कायम चित्रपट बघणाऱ्यांपेक्षा कमी असतं, कारण तुम्हाला खूप स्वतःला इन्व्हेस्ट करावं लागतं, तासन तास बसून ते वाचत ते इमॅजिन करत बसणं. इथे तुमच्या समोर प्लॅटरवरती थाळीमध्ये सजवून ते सगळं इमॅजिनेशन मांडलेलं आहे. सो आणि तुम्हाला फक्त बसून एंटरटेन करायचं आणि रिसीव्ह करायचंय. ग्रेट. सो इट बिकम्स इझियर, नायसर अँड मोर एंटरटेनिंग जेव्हा ते फिल्मच्या स्वरूपात येतं. फक्त ते अडॅप्टेशन कोणी केलंय, त्याचं रूपांतर कोणी केलंय हे फार महत्वाचं. ते प्रवीण विठ्ठल दर्डेनी केलंय. सो त्याला एक्झॅक्टली कळणं की या कादंबरीचा आत्मा काय आहे, पण कादंबरीचं लेखन वेगळं आणि चित्रपटाचं लेखन वेगळं. सो ते फक्त त्याचा आत्मा आणि एसेन्स, त्याचा गंध उचलून त्याला फिल्मच्या फॉर्मॅटमध्ये अगदी परफेक्टली बसवणं हे प्रवीण तरडेनी खूप उत्तम केलेलं आहे. अगदीच. आणि मी नेहमीच कलाकारांना जाता जाता असं म्हणते की पुढचे इंटरव्ह्यू आपण करत राहूयात, येऊ दे जास्त. तर तुला सांगावं वाटतं आरामात टेक युअर टाइम. तुला जे भूमिका करायचे विचार करून कर, पण ती अशीच असली पाहिजे जी आत्ता आहे, की जेणेकरून बोलायला खूप असतं आणि उगाच काय चॉमेडी नसते किंवा लंडन वाली फिल्म नाही, सबसिडी फिल्म. लंडन मध्ये हळूहळू बॅन येणार आहे आपल्यावर तिकडे. उगाच येतात काही झालं की लंडन मध्ये लव्ह स्टोरी लिहून जातात. लंडन आता मड होणार आहे. खरं मागे एक काळ होता जेव्हा गुहागर मध्ये चालले होते सगळे, फिल्म सिटी बनवली असते तिकडे जवळपास. आता लंडन मध्ये चालू आहे. आणि माझं असं की इतकं नका करू की ते लोकांना वीट येईल आणि म्हणतील आता अलाउड नाही, तुम्ही इथे यायला अलाउड नाही. सबसिडी तर सोडा, अलाउडच नाही, येऊच नका. खूप मस्त कश्मीर, थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा. जेव्हा मेहनतीने एखादा प्रोजेक्ट केला जातो, प्रेक्षकांची पोचपावती हीच खरी असते. सो आम्ही उद्याची वाट बघतोय की प्रेक्षक खरा जेव्हा चित्रपटगृहात बाहेर येईल त्यांची प्रतिक्रिया मग ती कशीही असू दे, ती आपण सगळे ऍक्सेप्ट करणार आहोत आणि तुम्हीही करणार आहात. ऑफकोर्स चांगली असेल. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. धन्यवाद. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.